दरम्यान सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनलेली आहे। वारणा मोरणा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। दौंडी देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। तर वारणा मोरणा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे, कारण या नद्यांमधील पाणी पातळी वाढताना दिसते। जे पूल आहेत या नद्यांवर त्याच्यावरून सुद्धा पाणी थोडंफार जाताना दिसून येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं आता खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत आणि प्रशासनाकडून सुद्धा आता खबरदारी घेणं गरजेचं आहे। कारण ही दृश्य आपण बघितली तर नदीवरचा हा पूल आहे, पण या पुलावर सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय आणि त्यामुळे याच पाण्यातून काही लोकांनी गाड्या काढलेल्या होत्या। त्यानंतर इथं आता हा मार्ग बंद केल्याचं पाहायला मिळतंय। सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनलेली आहे। वारणा मोरणा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। या नदीमधील पाणी पातळी वाढताना पाहायला मिळते आणि जर धोका पातळीपर्यंत या नद्यांमधील पाणी गेलं तर मात्र आजूबाजूचे जे रहिवासी परिसर आहेत तिथेही पाणी शिरण्याचा धोका आहे, नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या विषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहे। संजय, काय सांगाल? सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर बनताना दिसते, सध्याचे काय अपडेट्स आहे, सध्या काय चित्र आहे? फरा, तुम्ही मला पाहता की माझ्या पाठीमागून पाहता की कशा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। चांदोली धरणामध्ये 24 तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाची नोंद झालेली आहे। तब्बल 24 तासामध्ये 148 मिलीमीटर ही पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ओढे नाले असतील, रस्ते असतील आणि छोटे मोठे जे काय बंधारे असतील ते पाण्यात वाहून गेलेले आहेत। मी आहे कृष्णा नदीच्या या ठिकाणी। आपण पाहता की कशा पद्धतीने पाऊस जोरात पडत आहे आणि पावसाचा प्रवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। तब्बल एका दिवसामध्ये या कृष्णेच्या पाण्याची पातळी 18 फुटावरून 24 फुटावर गेलेली आहे। गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी असाच पावसाचा जोर होता, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। तशीच परिस्थिती आता निर्माण होती का असं वाटतंय, कारण शिराळा तालुक्यातील धुवाधार असा पाऊस पडत आहे। चांदोली धरण पाडलो क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम झाली आहे। 24 तासामध्ये या ठिकाणी 148 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे। ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे, त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झालेली आहे। 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात आता 27 टीएमसी इतका पाणी साठा झाला असून धरण 28% भरलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला वारणा नदीची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आजूबाजूचे ओढे नाले असतील ते तुडुंब भरलेले आहेत। एकंदरीत पाहता आणखीन जर का पाऊस जोरात मोठ्या प्रमाणात जर पडला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संजय, आता पाऊस पडतोय आणि त्याचबरोबर ढग भरून आल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते, त्यामुळे पाऊस असाच कायम राहिला तर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।